नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत तक्रार पेटीबाबत अहवाल लेखन व व्यतिरिक्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. हे जुलै 2026 करता सभा क्रमांक 2 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचं आहे, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतात. मित्रांनो, आपणास जर या तक्रार पेटीबाबत अहवालाची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकणार आहात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. ज्या दिवशी आपण शाळेतील तक्रार पेटी उघडणार आहोत त्याची तारीख या ठिकाणी आपल्याला नमूद करून घ्यायची आहे. मी डेमोसाठी ही तारीख घेतलेली आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने वर्णन करून घ्यायचं आहे. दिनांक 28 जुलै 2026 रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे आणि जे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीचे अध्यक्ष आहे त्यांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची ठरवलेल्या सदस्यामधून दिनांक 28 जुलै 2026 रोजी तक्रार पेटी पाहणी करण्यात आली. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचे लेखन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पहिला विषय घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आलेले आहे. 2 नंबरचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे मागील महिन्यातील तक्रार पेटीबाबत अहवालाचा नमुना आणि सारांश. मागील महिन्यात शाळेतील तक्रार पेटी नियमितपणे उघडून त्यातील अर्जाची पाहणी करण्यात आली. विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना तक्रार पेटीचा योग्य वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्राप्त झालेल्या तक्रारींची गोपनीयतेने नोंद घेण्यात आली. तक्रारींचे स्वरूप समजून घेऊन त्यावर आवश्यक चर्चा करण्यात आली. किरकोळ स्वरूपाच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात आलेले आहे. कोणतीही गंभीर किंवा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित तक्रार प्राप्त झालेली नाही. शाळेतील शिस्त, स्वच्छता व सुरक्षित वातावरण कायम ठेवण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या. तक्रार निवारण प्रक्रिया पारदर्शक व निपक्षपणे राबवण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण असल्यास निर्भयपणे तक्रार नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले. तक्रार पेटीची नियमित पाहणी पुढील महिन्यातही करण्यात येईल असे निश्चित करण्यात आले. सर्व सदस्यांनी तक्रार निवारण व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले व बैठकीची नोंद इतिवृत्तात करण्यात आलेली आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3 शाळेतील तक्रार पेटी पाहणी करण्यात आल्याबाबत. शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या, अडचणी किंवा सूचना गुप्तपणे मांडता याव्यात यासाठी ठेवल्या गेलेल्या तक्रार पेटीची म्हणजेच कंप्लेंट बॉक्स दिनांक 28 जुलै 2026 रोजी समिती सदस्यांकडून पाहणी करण्यात आली. तक्रार पेटी नियमानुसार सीलबंद अवस्थेत होती व ती समिती सदस्यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली. पेटीतून प्राप्त झालेल्या तक्रारींची खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आलेली आहे. प्राप्त तक्रारी आहे, ज्या तक्रारींचं स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे. तक्रारीची संख्या किती होती ती लिहायची आहे आपल्याला. तक्रारींचा प्रकार काय होता, शिक्षणविषयक किती होत्या आणि विद्यार्थ्यांतील गैरवर्तनाबाबत किती होत्या किंवा सुविधांशी संबंधित शौचालय, पिण्याचे पाणी, बस सेवा इत्यादी बाबत किती होत्या त्या संख्या या ठिकाणी आपल्याला नमूद करायच्या आहे. प्रत्येक तक्रारीची गंभीरतेने नोंद घेण्यात आली असून संबंधित विभाग, शिक्षक प्रशासनाकडे कार्यवाहीसाठी पुढे पाठवण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. पुढील काळात तक्रार पेटी प्रत्येक आपण जर पंधरवड्याला उघडत असाल तर या ठिकाणी टिक करायचं आहे किंवा महिन्याला आपण उघडत असाल तर या ठिकाणी आपल्याला टिक मार्क करून घ्यायचा आहे. महिन्याला नियमितपणे तपासली जाईल असा निर्णयही घेण्यात आलेला आहे. या पद्धतीने जुलैसाठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तक्रार पेटी पाहण्यास उपस्थित जे सदस्य असतील त्यांचे अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. याचं जर आपण स्पायरल बाइंडिंग करून डिजिटल रजिस्टर तयार केलं तर महिन्यावाईज आपल्याला हे रजिस्टर तयार करता येणार आहे. याची जर PDF पाहिजे असेल, वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण हे प्राप्त करू शकणार आहात. धन्यवाद.